आज सगळं तुमच्या आवडीचं केलंय ना. म्हणजे तुम्हाला आवडते तशी बटाट्याची भाजी आणि श्रीखंड सुद्धा आणलंय. अहो फार काही नाही, थोडेच पैसे खर्च झाले. हो, आज पुरणपोळ्या केल्यात आणि जेवणानंतर ताक सुद्धा आहे हं. घ्या. काय आहे, आता मला काही हवं असेल तरच मी तुमच्या आवडीचे पदार्थ करते का? मला काही नकोय. नाही म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण मी काय म्हणते, तिथे समोर मोठी शाळा उभी झाली आहे, अगदी हाकेच्या अंतरावर आहे ना. आपल्या ऋषीला आपण तिथं घातलं तर म्हणजे भविष्य सुखकर होईल. त्याच्या शाळेत तसं काही वाईट नाही, पण चांगलं तरी काय आहे? शिक्षण. शिक्षणाने काय होतंय? सॉरी, तुम्ही घ्या ना, श्रीखंड घ्या. पण मी काय म्हणते, घालू ना आपण आपल्या ऋषीला त्या शाळेत. म्हणजे कसं, तो बसने येणार, बसने जाणार. भाजी हो देते. इंग्लिश शिकणार. पोळी हो घ्या. तर मी काय म्हणत होते, हा, मग पुढे शिकायला मोठ्या कॉलेजला फॉरेनला जाणार. पण अहो काय चाललंय तुमचं? मी काय म्हणते, तुमचं काय? तुम्ही आपल्या ऋषीला मी सांगते ते शाळेत घालणार की नाही? घ्या, घ्या, घ्या. आणि हे पुरणपोळ्या आणि श्रीखंड आहे ना, हे बाजूच्या मंदिरात प्रसाद म्हणून वाटत होते, तिथं आणले. आणि ही भाजी काल केली होती तीच आहे, आज पुरवून पुरवून खातोय. तुमचं काय? रोज उठायचं, जेवायचं आणि मान खाली घालून घरी यायचं. अहो तुमच्या तिथं कामाला असलेला पिऊन सुद्धा आपल्यापेक्षा श्रीमंत असेल. ऑफिसमध्ये क्लर्क असून पण कालचीच भाजी पुरवून पुरवून खातोय. अहो, आपल्या घरी चोर जरी आले ना चोरी करायला, तर आपल्या घरची परिस्थिती पाहून काही चोरणार नाही. उलट आपल्यालाच त्यांच्याकडनं कर्ज काढावं लागेल. पण तुम्हाला काय, तुम्ही काय करू शकता ना? नुसतं बसा जेवत. आणि हो, जेवणानंतर ती भांडी घासून ठेवा आणि ते ताक पिऊन घ्या, म्हणजे माझं बोलणं पचनी पडेल.